महाराष्ट्र के कोल्हापुर में हर साल भव्य परंपरा देखने को मिलती है जो न सिर्फ सुंदरता से भरी होती है बल्कि उसमें छुपा होता है एक गहरा सामाजिक संदेश। हम बात कर रहे हैं अंतर्राष्ट्रीय कीर्ति प्राप्त रंगोली कलाकार महेश पोद्दार की भव्य रंगोली की, जो इस बार एक खास विषय पर आधारित है, ऑपरेशन सिंदूर। हर साल की तरह इस बार भी कोल्हापुर के दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग में 12 बाय 36 फुट की विशाल रंगोली बनाई गई है। 3 दशकों में से रंगोली के माध्यम से समाज को दिशा देने वाले महेश पोद्दार ने इस बार देशभक्ति की भावना से ओतप्रोत रंगोली बनाई है, जिसका विषय है ऑपरेशन सिंदूर। रंगोली में भारतीय सैनिकों का साहस, राफेल फाइटर जेट, ब्रह्मोस मिसाइल, तिरंगा और आम नागरिकों की पीड़ा को बेहद ही यथार्थ रूप में दर्शाया गया है। सिर्फ 5 दिनों में तैयार की गई इस विशालकाय रंगोली में उनका साथ दिया जय डी मोरे और चंद्रिका वेल्हार ने। महेश पोद्दार की कल्पना न केवल आंखों को सुकून देती है बल्कि समाज को जागरूकता और प्रेरणा भी देती है। गणेशोत्सव हा गणरायाचा उत्सव दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही साकारतो रांगोळी, त्या रांगोळी पाहण्यासाठी। दरवर्षी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करतो, जे सामाजिक संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांच्यापर्यंत कशा पोहोचाव्यात त्यासाठी एक चांगलं माध्यम म्हणून या ठिकाणी रांगोळीचा आम्ही प्रयोग करतो। यावर्षी आम्ही जे रांगोळी रेखाटली ते ऑपरेशन सिंदूर या नावाची रांगोळी आहे। काश्मीर पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याचा, ज्या भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून किंवा त्याचा बदला म्हणून जे भारतीय सैनिकांनी जे काय युद्ध केलं, जो लढाई केलेली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी आम्ही रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोफिया कुरेशी आणि जोमिका सिंह या ज्या मुख्य होत्या तर त्यांचे चेहरे, भारताचा नकाशा, तिरंगा असेल, ब्रह्मोस असेल, राफेल विमान असेल किंवा ड्रोन्स असतील, भारतीय सैनिक असेल, तर अशा सगळं विषय घेऊन एक रांगोळी बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। 12 बाय 36 फुटाची ही रांगोळी करण्यासाठी आम्हाला 5 दिवस लागलेले आहेत। माझे मित्र सहकार्याने यात थोडीशी मला मदत पण केलेली आहे आणि विशेष मला दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग सुद्धा मदत करते। शंभरांच्या आश्रयाखाली झालेल्या या समाजात, या मोठ्या संस्थेत हा मोठा उपक्रम आम्ही सादर करतो।